अचलपूरमध्ये नगरपालिकेवर 5 फेब्रुवारी रोजी एक भव्य मोर्चा काढला जाणार आहे, ज्यामध्ये नागरिक विविध मागण्यांसाठी एकत्र येतील। मोर्चाचे नेतृत्व अचलपूरचे नगरपालिकेचे माजी शिक्षण सभापती बाळासाहेब वानकडे करणार आहेत। अचलपूर नगरपालिकेचे प्रशासन भोंगळ कारभारामुळे नागरिकांची धास्ती वाढली आहे। घरकुल, विस्कळीत झालेली शिक्षण सेवा, अस्वच्छता आणि नगरपालिकेच्या कामकाजामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। याबाबत बाळासाहेब वानकडे यांनी 5 फेब्रुवारी रोजी मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांना आवाहन केले। गेल्या 7 वर्षांपासून अचलपूरमध्ये नगरपालिकेच्या निवडणुका न झाल्याने प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वयाचा अभाव निर्माण झाला आहे। यामुळे समस्यांचा विस्फोट झाला आहे। 5 फेब्रुवारीला बुधवारी अचलपूर नगर परिषद विविध मागण्यासाठी आरपीआयचे अध्यक्ष किशोर भाऊ आणि मी स्वतः शिक्षण सभापती बाळासाहेब वानकडे यांनी एक भव्य मोर्चा असा आक्रोश मोर्चा आयोजन केलेला आहे। याला कारण कसं की गेल्या 3 वर्षापासून नगरपालिकेवर कुठलंही नगरसेवकांचं किंवा निवडणुका न झाल्यामुळं प्रशासन बसलेलं आहे आणि प्रशासकांनी किंवा प्रशासनाने गेल्या 3 वर्षापासून कुठलंही काम नगरपालिकेमध्ये केलं नाही। आता मी शिक्षण सभापती राहिलेला आहो। शिक्षण सभापतीमध्ये प्रत्येक शाळेत जर गेलो आपण तेवढा गोंधळ तुम्हाला दिसतो आहे तिथे की ज्या सुविधा विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे, ज्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे त्या झालेल्या नाही। बऱ्याच ठिकाणी अशी गंभीर परिस्थिती आहे। त्यामुळे भव्य असा मोर्चा त्या ठिकाणी आम्ही नगर परिषदेवर येणाऱ्या 5 तारखेला आयोजित केलेला आहे। घर टॅक्सचा जो घराचा घर टॅक्स आहे इतक्या जास्त प्रमाणात वाढलेला आहे का त्याला पटच नाही। म्हणजे किती % वाढवायला पाहिजे हा सुद्धा त्यामध्ये तिथं मर्यादा दिलेली नाही। तसंच 50 वर्षापासून जे लोक ज्या शासकीय जागेवर राहत आहेत, शासनाचा गव्हर्नमेंटचा एक GR आहे का जो व्यक्ती 1995च्या अगोदर त्या ठिकाणी राहतो ती जागा त्याची असायला पाहिजे, परंतु यालासुद्धा यांनी धुळीत टाकलेलं आहे। त्यामुळं अशा अनेक असे महत्त्वाचे मुद्दे आहे आणि आम्ही नगर परिषदेला धडकणार आहोत आणि परत नगर प्रशासनाला आम्ही विनंती करणार आहोत की 1 महिन्यामध्ये जर समजा हे मुद्दे आमचे पूर्णत्वास नेले नाही तर आम्ही 1 महिन्यानंतर नगरपालिकेला ताला ठाकून आंदोलन करू। अचलपूर शहरातील, परतोळा शहरातील गोरगरीब, कष्टकरी, दुबळे यांना सर्वात प्रथम अन्न, वस्त्र, निवारा ह्या शासनाने सुविधा पुरवल्या पाहिजे। परंतु अचलपूर नगरपालिकेमधील जे गरीब लोक आहेत ते घरकुलापासून वंचित आहेत। त्यांना जे शासकीय जागेवर राहतात त्यांना नियमाकृत त्यांना PR खर्च देऊन त्याच जागेवर घरकुल बांधून देण्यात यावी, अशा विविध 11 मागण्या। तुमचं काय याच्यावर काय म्हणणं? तुम्ही नगरपालिकेमध्ये एक भ्रष्टाचाराचा एक हे काढला, 4 कोटी कितीतरी काम झालं, काय येतं तो विषय? ते 47 कोटी 48 लाख रुपये ज्या योजनेसाठी तो निधी शासनाकडून आला होता, तो निधी त्या कामासाठी खर्च न करता इतर निधी तो वळवण्यात आला। ते प्रकरण चालू आहे। आता नगर विकासमधून ते त्यांना पत्रसुद्धा आलं असेल। त्या संदर्भात मला असं वाटते नागपूरच्या अधिकाऱ्यांना ते चौकशीसाठी नेमण्यात आलं आहे, शासनाने नेमवलं आहे। काय आव्हान करणार जनतेला 5 तारखेला? मी सर्व जनतेला आवाहन करतो की आपल्या न्याय हक्कासाठी सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हा। नागरिकांच्या या आव्हानावर प्रशासन काय प्रतिसाद देते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। 5 फेब्रुवारीच्या मोर्चानंतर अचलपूर शहरातील परिस्थिती बदलते यावर सर्वांचे लक्ष लागले आहेत।